मंडळी 13 ऑगस्ट 2024 बदलापूर शाळेमध्ये घडलेली घटना आणि शाळेचं नाव सुद्धा आदर्श विद्यालय। ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी त्या मुलींनी आपल्या आईला घरी जाऊन सांगितले की आई, सुसू कराच्या ठिकाणी मला खूप त्रास होतोय, सुसू कराच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखं होतंय। ही घटना जेव्हा त्या मुलींनी आपल्या आईला सांगितली त्यावेळी त्या आईच्या वेदना काय झाल्या असतील। नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल। जर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलला येत असतात। आता बदलापूर शाळेची घटना जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा हा नराधम तुम्हाला नक्कीच आठवेल। त्यानंतर मंडळी तब्बल 3 दिवसानंतर 16 ऑगस्ट 2024 रोजी अक्षय शिंदेवर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर 20 ऑगस्ट 2024 समस्त बदलापूरकर रेल्वे रुळावर उतरले, रेल्वे ठप्प केली, ठिय्या आंदोलन केलं आणि तब्बल 10 तास रेल्वे रोको आंदोलन केलं। त्यानंतर पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आणि हा नराधम म्हणजेच अक्षय शिंदे याच्या 2 बायका आणि या 2 बायकांनी सुद्धा याच्यावर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला की हा अक्षय शिंदे आमच्यावर अनैसर्गिक असे कृत्य करायचा आणि जे काही मंडळी कृत्य करायचा ना, या यूट्यूबवर मी सांगू शकत नाही असे घाणेरडे कृत्य तो त्या 2 बायकांवर, स्वतःच्या बायकांवर करत असे। अक्षय शिंदेवर कारवाई झाल्यानंतर 1 महिना उलटला। त्यानंतर वार होता सोमवार 23 सप्टेंबर 2024 अक्षय शिंदेला ठाणे न्यायालयामध्ये घेऊन जात असताना मुंब्रा बायपासवर गाडी थांबली आणि त्या गाडीमध्ये होते API निलेश मोरे, वरिष्ठ उपनिरीक्षक संजय शिंदे आणि त्यांच्या सोबतच होते भूषण शिंदे। पोलिसांच्या गाडीमध्ये जात असताना निलेश मोरे यांच्या कमरेची बंदूक अक्षय शिंदेनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या पायावर एक गोळी झाडली। हे पाहता संजय शिंदे, अक्षय शिंदे हा पळून जात आहे, स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणा, निलेश मोरे यांच्या संरक्षणासाठी म्हणा, भूषण शिंदे यांच्या संरक्षणासाठी म्हणा, संजय शिंदे यांनी आपल्या बंदुकीने अक्षयवर स्वतःच्या सुरक्षेसाठी म्हणा, अक्षय शिंदे पळून जात आहे म्हणून त्यांनी अक्षय शिंदेवर तब्बल 3 गोळ्या झाडल्या। अशाने अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्यानंतर मंडळी अक्षय शिंदेला महानगरपालिकेच्या कलवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की याचा बाजार आता उठलेला आहे, याचा रामनाम सत्य झालेला आहे। त्याचवेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं। या नराधमाच्या बलात्कारी अक्षय शिंदेच्या 2 बायका, तिसऱ्या बायकाच्या शोधामध्ये हा अक्षय शिंदे होता आणि त्याची आई काय डायलॉग मारते, शेवटी आई आहे त्याचीच बाजू घेणार। शेवटी त्याची आई काय डायलॉग मारते, माझ्या मुलाला पिचकारी सुद्धा चालवता येत नव्हती, माझ्या मुलाला दिवाळीच्या फटाक्याची गोळ्यांची बंदूक सुद्धा चालवता येत नाही। अरे आई, त्यासाठी संस्कार लागतात। आणि त्याचा बापूस काय डायलॉग मारतो, त्याचा बापूस असा डायलॉग मारतो की माझ्या मुलाला रस्ता सुद्धा ओलांडता येत नव्हता। हा दूधखुला माणूस 2 मुलींवर बलात्कार करतो, अरे त्यांनी खूप मोठी सीमा पार केली, तू रस्त्याचे काय घेऊन बसलाय बापूस। अरे त्याच्यासाठी संस्कार लागतात। आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। संतांनी आपल्याला काय शिकवलं, संतांनी आपल्याला हे शिकवलं, परस्त्री माता भगिनी समान। छत्रपती शिवाजी महाराज काय सांगून घेतले, अरे अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो। हे त्याच्यावर संस्कार द्यायचे तर तुम्ही भलते संस्कार त्याच्यावर अक्षय शिंदेवर दिले आणि हे पराक्रम त्यांनी खूप मोठे पराक्रम केले। तुम्ही रस्त्याचं काय घेऊन बसलाय, तुम्ही रस्ता ओलांडता येत नाही। अरे त्यांनी मोठी सीमा ओलांडली, 2 मुलींवर त्यांनी बलात्कार केले। आता या प्रकरणामध्ये विरोधक सुद्धा डायलॉग मारायला लागले, त्याच्याकडं बंदूक आली कशी। अरे मग पोलीस का खोटं बोलतात का, पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का। अरे कायद्याचे रक्षक आहेत ते, पोलीस काय खोटं बोलणार नाही, पोलिसांना एकच काम आहेत का। आणि आता तुम्हाला मानवाधिकार दिसतो, त्याला मारल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्यानंतर मग पोलिसांवर गोळ्या चालवले तुम्हाला चालतात का। अरे आता तुम्हाला मानवाधिकार दिसतो, मग ज्या 2 मुलींवर बलात्कार झाले त्यावेळी तुम्हाला मानवाधिकार सुचला नाही, त्यावेळी तुम्हाला काही सुचलं नाही। अरे कसलं राजकारण करता तुम्ही। अरे मग ज्या मुलींवर बलात्कार झाला ती काय जनावर होती का। आंध्र प्रदेशमध्ये बलात्कार झाला, आता यशस्वी शिंदेवर बलात्कार झाला, या 2 मुलींवर बलात्कार झाला, तिकडे काश्मीरमध्ये बलात्कार होतोय आणि त्याचं विरोधकांना आज राजकारण दिसतंय। अक्षय शिंदेकडं बंदूक आली कशी म्हणतात, त्याची चौकशी योग्य होणार, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका। फक्त एवढंच माझी विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका। राजकारणासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे महाराष्ट्राला लागलेली ही एक कीड आहे
आणि हे नेहमी लक्षात ठेवा, आता महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणाऱ्याला आणि बलात्कार करणाऱ्याला पाठिंबा देणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.